तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहे शेतावर. गव्हाला पाणी देण्यासाठी आपल्या शेतावर आलेलो आहे. तर आज आहे सोमवार. तर सोमवार विशेष महादेवाची पूजा करून झालेली. तर नेमकंच आपण महादेवाची पूजा केलेली. तर ह्या प्रकारे आपण महादेवाची सजावट, फुलाची सजावट केली महादेवाला. आताच पूजा करून घेतली. तुम्ही बघू शकता आपल्या मळ्यातील महादेव. समोरच त्रिशूळ, असं त्रिशूळ ठेवलेलं आहे. ह्या ठिकाणी महादेवाची पिंड जर म्हटले गेले तर 3 फूट अशी लंबी, 1.5 फूट उंच आहे आणि खाली भरपूर अशी उभी जर मोजली तर 2.5 फूट भरून. आणि जी बनवलेली पिंड आहे ती 1.5 फूट. या प्रकारे बघा, नंदी एकदम साधा आणि सिंपल आहे. या प्रकारे आपल्या मळ्यातील महादेवाचं देवस्थान. पुन्हा 2 महादेव आहे, महादेवाची पिंड. हे बघा, ही एक आणि ही एक, अशा पुन्हा 2. तरी ह्याच ठिकाणी 2 पिंड आहे. महादेवासाठी या प्रकारे पत्र टाकून घेतलेली, पत्र टाकलेले सावली म्हणून. सावलीला तसं वर उंच असलेलं एक उंबरीचं झाड आहे. उंबरही भरपूर प्रमाणात आहे ह्या टायमिंगला आहे बघा. भरपूर उंबर हे लागलेली त्याला. आता साईडला फुलाची झाड आहे. चौकोन असे फुलाची झाडं लावलेली चारही बाजूला. एकदम निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी. पशु पक्षी या ठिकाणी असतात, तुम्ही आवाज ऐकू शकता. आणि आपल्या शेतीमध्येच हे ठिकाण आहे, म्हणजे बघून घेऊ शकता. चौकोन गहू, मोसंबी आणि असं एकदम मध्यभागी महादेव मंदिर. या प्रकारे ह्या ठिकाणी हे बेला झाड आहे. आपल्याला श्रावण महिन्यामध्ये बेल वाहण्यासाठी हे झाड खूप उपयोगी पडतं. आता त्याला बेल आलेली आहेत, ते बघून घेऊ शकता. हे बघा बेल. आणि साईडनं सगळे फुलाचं झाडं लावलेली आहेत. हे बघून घ्या, धोत्र्याचं फुल. हे देवासाठी, महादेवाला सर्वात जास्त आवडणारं म्हणजे धोत्र्याचं फुल. हे ह्या ठिकाणी आहे. हे बघून घ्या, कानाराचे फुलं. हे बघा, एकदम भारी असे फुलं लागलेली आहेत. या ठिकाणी कोणी आलं तरी मन प्रसन्न होणारं हे ठिकाण आहे. हे चौकोन असे फुलाचे झाडं लावलेली आहेत बघा. आपण पाणी सोडलेलं आहे झाडाला, फुलाच्या झाडासाठी पाणी सोडलेलं आहे. हे बघा, एकदम मस्त फुलं लागलेली आहेत ह्या झाडाला. आणि या ठिकाणी विशेष म्हणजे 12 महिने आणि 24 तास हे खुलं वातावरण आहे. या ठिकाणी गर्दी होत नाही. म्हणजे आपण ज्या महादेवाला किंवा मोठ्या देवस्थानावर जातो त्या ठिकाणी आपल्याला दर्शन करण्यासाठी 5 ते 6 घंटे लागतात व आपला वेळ वाया जातो. पण ह्या ठिकाणी तसं नाही. तुम्ही या ठिकाणी येऊन डायरेक्ट दर्शन घेऊ शकता, देवापर्यंत जाऊ शकता. आपण उज्जैनला जो महाकालेश्वर आहे त्या ठिकाणी जर गेलो तर आपल्याला 30 ते 40 फुटावरूनच आपल्याला
LED च्या माध्यमातून CCTVच्या माध्यमातून आपल्याला ती पिंड दाखवली जाते. पण ह्या ठिकाणी तसं नसता डायरेक्ट आपण ह्या ठिकाणी येऊन दर्शन करू शकता. आपण बघू शकता की आपण इतक्या लांब जातो आणि देवाचं दर्शन हे लांबूनच आपल्याला मिळतं. पण या ठिकाणी तसं नाही, आपण प्रत्यक्ष डायरेक्ट जवळ जाऊन दर्शन घेऊ शकता. इथं 12 महिने काही अडचण नाही आहे. एकदम मस्त निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी आणि मन प्रसन्न होणारं वातावरण. या ठिकाणावरच आपले शेतबाग, मोसंबी आहे. मोसंबीमध्ये आपण गहू केलेला आहे. म्हणजे हे बघा, पशुपक्षी एकदम भारी वातावरण या ठिकाणी. म्हणजे कसं मन रमतं. हे बघा, या ठिकाणी खूप सारे पक्षी आहे, तुम्ही बघू घेऊ शकता. एकदम आनंदात आहे. हे बघा मित्रांनो, एकदम परिसरही या ठिकाणी आम्ही स्वच्छ ठेवतो. तुम्ही बघून घेऊ शकता. या ठिकाणी एकदम स्वच्छ हे बघा वातावरण आहे. आणि ह्या टायमिंगला उंबरं लागल्यामुळं, तेव्हा उमरीला उंबरं आलेले आहेत आणि हे जे पिकलेले उंबरं आहेत, हे पक्ष्याला खाण्यासाठी या ठिकाणी हे पक्षी आलेले आहेत. आणि पक्षी खूप आनंदात आहे. आणि हे पक्ष्यांनी खाल्ल्याच्या नंतर भरपूर प्रमाणात असे हे खाली पाडतात. उंबरं खाली पाडल्यामुळं ते आपण नंतर झाडून त्याची योग्य अशी ठिकाणी विल्हेवाट लावतो आणि त्याचं रूपांतर खतामध्ये करतो. म्हणजे ह्या उंबरीचा पक्ष्यांना व आपल्याला होणारा फायदा भरपूर आहे. हे बघा, एकदम अशा अंगुरा टाईपमध्ये उंबरं आलेले आहेत. ह्या प्रकारे उंबरं लागले, भरपूर असे उंबरं आहेत मित्रांनो. तुम्ही बघू शकता वरवी. तर एकदम असे पक्षी या ठिकाणी येतात आणि उंबर खाण्याचा आनंद घेतात आणि आपल्यालाही आनंद देतात. बघू शकता मित्रांनो. मला या ठिकाणी यायचं झालं तर पत्ता तुम्हाला सांगतो मी. तालुका घनसंगी, जिल्हा जालना, शिंदेवडगाव या ठिकाणी हे महादेव देवस्थान आहे. तर तुम्ही आपल्याला कमेंटद्वारे विचारू शकता काही माहिती पाहिजे असेल तर आपण कमेंटद्वारे विचारू शकता. काही अडचण नाही. या प्रकारे आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.